सिंगर सानिका बोलटे आली आहे गाईज. नेमूने ते हिंदी वाले एक गाणं प्लीज. सानिका दावली क्वालिटी. अरे हसतो काय तू खरंच भारी. गाईज एक मिनिट थांबा 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 थांबा. कसं आहे असा आवाज काढतो सिंगिंग मध्ये डायरेक्ट. माझा लहानपणीचा फोटो आहे. आईज आणि फोरहेड सेम तुझ्यासारखे. फोटो दाखवतोय म्हणतोय माहिती. हा दाखव क्लिक करून. एवढी लोक तिला लागतात तर ती शांत असते. तुला माझा लहानपणीचा फोटो दाखव. बॉस कॅमेरा डायरेक्ट फिरलं तिकडं. संयमीचं नाव काय ठेवलं? छकुली सारखं अंकुड्या. जय महाराष्ट्र पब्लिक. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आता ब्लॉग्स तर मी कंटिन्यू टाकायचा प्रयत्न करतोय, त्यामुळे तुम्ही सगळे तर खुश असाल आय नो, कारण मी प्रयत्न तर करतोय आता सगळ्या कामामध्ये. पण आत्ता पण बघा, तुम्हाला दोन गोष्टी सांगणार मी आत्ता पटापट. खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे मला माहिती आहे. पहिली गोष्ट म्हणजे एक तर आता आपल्या नांदेड ब्रँचचं ओपनिंग आहे. मी आत्ता नांदेडमध्येच आहे, इकडे हॉटेलमध्ये दिसते का माझी रूम. तिथे बेड आहे माझा तिकडे, आणि इकडे मी जरा पडलो येऊन, कारण इकडे लाईट चांगली येते, तिकडे थोडंसं मी अंधार केला आहे. सो नांदेडची ओपनिंग आहे 29 मार्चला आणि लातूर 28 मार्चला. सो नांदेडचे आपले सगळे सबस्क्रायबर, आपली सगळी यूट्यूब फॅमिली प्लस आपली लातूरची यूट्यूब फॅमिली, आपलं A7 स्टुडिओ आता तुमच्या इथं चालू झालेलं आहे. मी दोघांचे पण ॲड्रेस वगैरे कॉन्टॅक्ट नंबर त्यांच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. सो अरे बापरे, एवढ्या सगळ्या गडबडीमध्ये पण मी ब्लॉग घेतो आहे जेवढे मला शक्य होतं. आत्ता पण सानिका आली होती, घरीच होते मी, तेव्हा पण मस्त ब्लॉग घेतला, तो तुम्ही पुढे बघाच. तर A7 स्टुडिओची जी जबरदस्त मार्च एंडिंगची ऑफर आहे, खतरनाक 60% ऑफ, त्याच्यामध्ये मी नीट ऐका कारण मला माहिती आहे साड्या म्हणजे तुम्हाला खूप आवडतात. 60% ऑफमध्ये राजर्षी शाही पैठणी प्युअर, ज्याच्या दुपट्टाच म्हणतो, ज्याचा पदर जो असतो त्याच्यावर प्युअर मीना वर्क आहे, प्रॉपर मल्टी कलरमध्ये हेवी सिल्क फॅब्रिकमधली 2150ची ती राजर्षी शाही पैठणी आपण फक्त 770 रुपयाला देतो आहे. खूप ऑप्शन्स इकडे मी टाकेल मला शक्य झालं तर. खूप कलर्स, खूप सुंदर कलर त्याच्यामध्ये आहेत. सगळ्या वेबसाईटवर लाईव्ह झालेला आहे. आत्ता तुम्ही व्हिडिओ बघताय, मला माहिती मी हा ब्लॉग कधी टाकणार आहे. सो मी लगेच त्यावेळेसच सगळ्या वेबसाईटवर मी लाईव्ह केलेलं असेल. A7studio.store ही वेबसाईट आहे, ह्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. सुंदर साड्या आहेत. पैठणी तुम्ही बघा की मी काय क्वालिटी पैठणी 2150 मध्ये, तुम्ही फोटो बघितले की तुम्हाला समजणार आहे. वेबसाईटवर जाऊन बघा की तुम्हाला फक्त 770 देतो आहे आपल्या सबस्क्रायबरसाठी, आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी. आणि आता तुम्ही ब्लॉग एन्जॉय करू शकता. धन्यवाद. आता मी ओपनिंगला जाईल तेव्हा पण घेतो ब्लॉग, ठीक आहे, बघत राहा. आणि भेटा 28 मार्चला लातूरला संध्याकाळी 6 वाजता आणि 29 मार्चला नांदेडला. ॲड्रेस वगैरे सगळं डिस्क्रिप्शनमध्ये आहे, डिटेल सगळं आहे. नांदेडला 11 वाजता सकाळी, ठीक आहे. नांदेडकर, लातूरकर या. धन्यवाद. बघा सयू कोण भेटेल आज सयूला भेटला. किती लोक आहेत. सिंगर सानिका बोलटे आली आहे गाईज. मी तुम्हाला सांगतो विषय काय. आणि हा आलं, याने हात न धुता तिला घेतलं. याला प्लीज सांगा कोणच घेत जावा, कळलं का राहुल. आता पण सगळे तुझी आधी कमेंट करतील, असं हात न धुता नाही करायचं. बाकी पण सगळे घ्या रे, मामा काका सगळे आलेले आहेत. अरे बिझी. स्वप्नील नरवडे इज बिझी. किवडी यायच सानिका सिंगर सानिका बोलटेल एक गाणं म्हणायला ना प्लीज. मी एका गाण्याचा मी जरा फॅन झालो तिच्या. हो अरे ती मान पकडती बरं प्रॉपर, फक्त जास्त वेळ नाही पकडत तिला आपण, असं अजून लहान आहे त्यामुळं. पण राती पण सानिकाजी एक गाणं प्लीज. तूने मुने ते हिंदी वाला एक गाणं प्लीज. तू अंगाई म्हण,
मम्मा सानिकाचा आवडली भारी आहे. सानिकाचा आवडली क्वालिटी. हा खरंच भारी आहे. तुला एक व्हिडिओ टाकलाय दाखवते मी, त्याच्यावर कमेंट पण केली की आम्हाला लाईव्ह सिंगिंग ऐकायची. अरे हसतो काय तू, खरंच भारी आहे. हा हा चलो कमन. नाही तो चेष्टा करतोय. अजिबात चांगलं गात नाही म्हणून. अरे नको नको. नेहा कुठे गेली करू द्या. हा 3 ए बंद कर दे 1 मिनिट. तुम्ही फक्त बघा आता 1 मिनिट. 3, 2, 1 स्टार्ट. मी रडली तर माझ्यावरती नाही. हा स्टार्ट. हमने वही लगाया दिल जहाँ दिल लगाना मना था, आखिर वही किए सजदे जहाँ सर झुकाना. कसा आवाज, कसा आहे. मी तसंच सूर लाव, थोडं सूर लाव जरा मस्त. नेहा कुठे गेली. नेहा जेवतीये का. सयू शांत कशी काय बसली पण. सेम आहे ना. सानिकाचा आवाज तर काय नाही, पण नेहाचा आवाज ऐकायचा सिंगिंग मध्ये. तुला असा आवाज काढतो ना सिंगिंग मध्ये डायरेक्ट काय. नंतर गाणं सांगतो. म्हणायला आवडतं पण आवाज नीट जरा नाही तिच्या म्हणून बाजूने बोलतात, चेष्टा. लगेच तिच्या बाजूने बोलतात. पण हा तर मला केव्हापासून माईक घेऊन देतो माहिती का. मी तुला माईक घेऊन देणार. माईक या बड्डेला माईक फिक्स. 100%. त्यालाच पहिलं गाऊन दाखव. पाहिजे तुला पाहिजे. हमने वही लगाया दिल जहाँ दिल बस एकदा बापरे. बाबू, ती बस शांत बसली. तू जाऊ नको म्हणते, मी रडायचं बसते. काय पाहिजे तुला सयू. हे पाहिजे तुला. पण मला एक सांग गाईज, एकेकाने खरं सांगा. खरं सांग कुणासारखी दिसते. मी बोलले मगाशी, हाफ तुझ्यासारखी दिसते, हाफ मी. ती हाफच खरं बोलते, कारण संयमी फुल माझ्यासारखी दिसते. हे मी प्रूव्ह करू शकतो. मी काय म्हणजे म्हणतो. आईज आणि वरती आजीसारखी. एक मिनिट. पण हे चीकचा भाग आहे ना, तो नेहासारखा दिसतो. मी म्हणतोय आता हे बोलतीये ना, तिला मी एक फोटो दाखवतो, मग तिने सांगावं. मी प्रूव्ह करतो. 2 मिनिटं. तिचं मत घेऊ गाईज. माझा लहानपणीचा फोटो आहे. 50% माझ्यासारखी दिसते ना. हे बघा. माझी मुलगी पूर्णपणे माझ्यासारखी दिसते. हा 100%. बघा बघते तुम्ही. हो का. तसाच लोकडा येतात. आईज आणि फोरहेड सेम तुझ्यासारखे दिसतात. फुल कुणाला पण विचारायचं. फुल माझ्यासारखी दिसते. सगळे फोटो बघ. दिसते. हो. किती ती वाटतीये. किती बघ ना. गाईज. हो. ए संयू काय झालं? तिला घे, तिला घे बाबा, तिला घे. तुला सांगते. हो सेम वाटतं. काय संयू मी जरा एक पॉइंट प्रूव्ह करत होतो. केलं नाही मी. सांगण्यासाठी दिसते. ए काय तिला उचलायचं झालं तर खाली ठेवलं की ती नको. हा असं उभं राहा. काय काही थांबूच नको तू. हसते. ए इकडे आहे बघा. तुम्ही पण बघा बॉय बघा. हे बघ. तुझे फोटो दाखवतोय म्हणतोय मैया. हो आता सेम आहे. बघितलं. हा आता मी नाही बघितलं अजून मला. बघ इकडे बघ माझे फोटो बघ लहानपणी. हा सेम आहे का नाही. सेम आहे आता सेम सेम आहे. आहे का नाही. फुल सेम आहे. हो सेम आहे का. त्यांना दाखवा. चल हा दाखवा क्लिक करून. काही जेव्हा मी फेस रिव्हील करेल ना, तेव्हा तुम्हीच सांगा सेम दिसते का नाही ते. बघा असं मी दिसते आधीसारखी, पण ती हसली ना की तिच्या चीक्सला किती नेहासारखी पण. ताई कुठे. ताई आतमध्ये का. मला वाटलं आली ताई. ए ते येऊ काय पाहिजे. गाणं म्हण. आता नडू गाणं म्हणणार आहे काही. हा म्हण ना. पोटात नव्हतं. सोड पोटात नव्हतं. खरंच तरी ऑर्डर घेतलं. आज घेतलं. चिकू गुजरा. 2 मी मध्ये होतो.
हे मध्ये डरे मध्ये गेली. बघितली ना बाप्पा तुम्ही? गेली बघितली ना आता? हात ओढतो तो. हात ओढतो. शासनाचा सोड झाला, सोड. सोड, सोड, सोड. दम घे झाला हात ओढून किती वेळ धरतो शासनाचा. ब्लॉग चालू आहे ना म्हणून. Guys, नरू आणि राहुल तुमच्यासाठी एक सरप्राईज आणणार आहे पुढच्या महिन्यात. काय सरप्राईज तुम्ही गेस करा. हो. काय नरू आणि राहुल पुढच्या महिन्यात एक सरप्राईज. सानिकाला विचारून जा काय गेस काय करते guess? राहुलचं लग्न आहे काय? राहुलचं लग्न ठरता राहिलं आता. अच्छा मला वाटतं पण लग्न नाहीये. नाही त्याला अरेंज मॅरेज करायची इच्छा आहे ना. तर शांत. 4 वर्षांचं लग्न करायचं. त्याला होशील मला म्हातारं होशील. ती काय बोलेल ती पण 4 वर्ष लागणारच आहे. काही 100% अजून 4-5 वर्ष तर झाली का लग्न करत नसते. काळजी करू नका. मग कसं सांगते? खुश राहा पोरांनो. पहिलीला जाऊ द्या मला लगेच. खुश राहा पोरांनो. माझी मुलगी किती मोठी झाली लग्न करायची? पहिलीला मग लग्न करा. केवढं व्हायचं तुला सगळं? खूप मोठं व्हायचं. आणि तिला तुला करायचंय तिला नाही करायचं. नाही तिला किती मोठं व्हायचं? एंट्री सरप्राईज आहे ते. लेट आहे पण थेट आहे. हो हो ताई साहेब. दादा गेस करायला लावा ना सानिकाला गेस करायला लावा काय असेल काय की सरप्राईज काय असेल. नवरदेवाला राहुलकडनं काय सरप्राईज असेल? काय माहिती? एक तरी पण लग्न नाही काय सरप्राईज म्हणजे की लग्नच असते का? नाही मला वाटलं त्यातलं ये ना बाहेर जाऊन जाऊन. काय कुणी टाकलं की सगळे लग्नच टाकतात ना आजकाल. मला संयम नेक्स्ट बद्दल तर कळाले. नाही ते तर नाही हा ते तर कळलं. संयमी जाडीच एकदम मस्त. आता ते एक भारी व्हिडिओ नवीन करून बिझनेस आणला. आहे काय? ह्याच बघ ना. बघितलं ना? अरे लग्नाचं. तुला त्याच्या चेहऱ्यावर दिसला असेल किती आहे. ठीक हो आहे. गं, काय गं, तुला माहिती तिलाच आहे? भेटायला 2 महिने. 2 महिने आहे रे. 3. आपण आता भेटलो ही तर खूप लेट हा. भेटलो. काय माहिती काय असेल? काय आहे तू राव? तर त्या दिवशी नंतर आताच भेटली. हो, हॉस्पिटल हॉस्पिटल मधून आताच. डायरेक्ट चेंज. नाही पण परफेक्ट टाइम झाली ती आता सेटल झाली घरी. हो का? संध्याकाळी जागी असते. हा? कळलं तुला का? एवढी लोक तिला लागतात तर ती शांत असते. नाही तर चाललं घरी, चाललं घरी. काय आवाज बापरे एवढी किमसाळ तिला तुला घेईपर्यंत दम नसतो. आता बघ ना एवढ्या गर्दीचा तिला त्रास होतोय का? सगळ्यांना बघतीये ती आता. असं बघते सगळ्यांना ऑब्झर्व करते. सवय करून घे. आधी जरा सांग ना काय आहे? अरे एक नंबर आहे. कोणाला घे दिसते मोहित? कोणाला घे दिसते? असेच सरक कम्प्लिटली तुला माझा लहानपणीचा फोटो दाखव. अरे तो हो म्हणतो. मला तरी पण दाखवायचं आहे. अरे बघून बोल. आज तू समजलं? बाबा तू पूर्णासारखी सॉरी दिसते. सॉरी सॉरी. माझा विषय काय झाला की तिला लागला. तिला सगळा फोकस तिच्यावर पाहिजे. हा? दादा ब्लॉगचं पूर्ण कंटेंट फक्त तिच्यावरच पाहिजे. दुसऱ्याकडे गेलं तर डायरेक्ट ब्लॉग पण. हा. आपले सबस्क्रायबर पण तेच म्हणते दुसरं कोणाला घेऊ नको. हा. संयमीला घे. हो का? हो. दादा दादा आपण ज्या दिवशी संयमीला असं दाखवू तुम्हाला काय वाटतं किती लोक अकाउंटला हे असतील तेव्हा काय जसं आपण हर वेळेस संयमीच रेकॉर्ड तोडलाय स्वतःचा 15,000च्या संयमीने सगळेच अकाउंट तोडणार आहे. वापस एक रेकॉर्ड तुटेल स्वतः आपल्या रेकॉर्ड तुटेल. चॅनलला वॉचिंग मॅक्स 15-16 हजाराचं होतं एवढ्या सगळ्या दिवसामध्ये. एक ॲट अ टाइम 15-16 हजार बघत होते. आणि जेव्हा संयमीचं आपण दाखवू बॉसची एंट्री झाली गाडी तिकडे बघा. बॉसची एंट्री झाली कॅमेरा डायरेक्ट फिरलं तिकडं. आम्हाला किंमतच नाही काय. दादा तसं नाही आपण रोज भेटतो. एक ऑलरेडी बॉस होता आता एक दुसरा बॉस आलाय. आम्हाला काही विषयच नाही. या गाणं होत नसेल आणि आता. सगळ्याला गाडी होती. नेहाचं पण गाणं लय भारी म्हणतो. नेहा पण गाणं लय भारी म्हणतो. बोल ना नेहा तू गाणं. बोल बोल. तुम्हाला मी बोलवून निघत तिकडं. खरंच आवाज भारी होता. संयमीची आता अजून नवीन नवीन नावं पडायला लागलीत. आता नेहाने संयमीचं नाव काय ठेवलं? सय्या. नाही, नाही, नाही.
अजून काय काय म्हणते तू? सय्या, सयू, सयुड्या, सयुड्या सयुडू, तर आपल्या ह्याच्यासारखं चकुलीसारखं अंकुडू, अंकुड्या. ए काहीच संयमी झोपून गेली बघा, केवढी खेळली. आणि मेन म्हणजे न रडता मम्मा झोपत असते, पण आता बिलकुल नाही. हा असतील इतके लोक. अरे साडी बघा साडी. सध्या तू सगळ्या लोकांना तर आपण सांगितलंय ना की संयमी साडीच. हा ड्रेसचा नवीन स्टॉक आला का म्हणजे घ्यायला. मम्मीला बोललो आता एकदा जरा स्टॉक चेक करायला ये. आणि बघ गणपतीला आले तर मग लगेच तिकडे जी next साडी आपल्याला मी रेट नाही सांगत आपण तिला ती साडी दाखव फक्त काय रेट सांगितलं 1500 रुपये सांगते ना ती साडीची. अरे बघू ना मम्मीला तू आहे सेन्स तो साड्यांमध्ये. तू उद्या ये, तू बघ एकदा साडी, तुला सगळ्या दाखवतो आणि मग आम्हाला रिव्ह्यू दे. मग त्या बदल्यात आम्ही तुला कुर्ती सेट देऊ. ठीक आहे? हो ना, रिव्ह्यूज दिला. मग तू पण कसं केलं आता? जरा गोडाऊनला दे.